आत्माच किंवा सर्व आहे. मग कसं सिद्ध करून दाखवला? बरेच दूर चालला ना. आपल्याला त्याच्या 2-3 प्रक्रिया सांगायच्या. आपल्याला विषयामध्ये आनंद आहे असा भ्रम आहे. मग त्या आनंदाकरता आपण विषयाची काय करतो? इच्छा करतो. मग वृत्ती चंचल होते. विषयाची काय होते? प्राप्ती. वृत्ती काय होते? स्थिर होते. स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये आत्मानंदाचं काय पडते? प्रतिबिंब, भावनाचा. आणि आत्मा आनंद स्वरूप आहे. आणि एक क्रियाक्रमाने होत नाही, योगाबाद होते. आणि आपल्याला असा भ्रम होतो हा आनंद विषयाचाच आहे, आत्म्याचा नसून कोणाचा आहे? विषयाचं सांगतात पाहिजे. सांगा की सांगितलेला. जवळची चढ जाते. एवढी पोरं हे करायचे. त्याला अनुवाद म्हणतात. काय म्हणायचं? म्हणजे घरी जाऊन चिंतन केल्याशिवाय सांगता येत नाही. घरी जाऊन काय काय अनुवाद म्हणतात ना, शिकवण्याची पद्धत अशी असते. म्हणून आत्माचा आनंद स्वरूप आहे. जर आत्माचा आनंद विषयात सुख आहे तर एकच विषय पाहून प्रारंभी माणसाला आनंद होतो, दुसऱ्या क्षणी आनंद होत नाही. यावर सिद्धांत काय सांगायचं? मग तुम्हाला विचारायला नको. विचारसागर शिकता सांगा की आत्माचा आनंद रूप कसा आहे. चुकलं तर चुकलं सांगायचं की बरं उद्या सांगा. घरी जाऊन चिंतन करायचं. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालात परिणाम हे कसं सिद्ध करून दाखवा. वर सांगता आलं पाहिजे ना. परीक्षेमध्ये मार्क मिळवणं वेगळं आणि विषय समजून घेणं वेगळं. काही मुलाला लिहिता येत नाही पण विषय बरोबर समजलेला असतो. त्याला पण लिहिण्याचं ज्ञान नसण्याचं हे होतं, पण विषय समजलेला असतो. परीक्षेमध्ये मार्क मिळाले म्हणजे विषय समजला असं नव्हे. त्याला काय परीक्षेत मार्क काय 50 पैकी 15 मिळालं तरी पास होईल. मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख काळ पहिल्या तरंगामध्ये होऊन गेलं हे. दुसऱ्या 4थ्या तरंगामध्ये. त्याच्याकरता ख्याती प्रकरण सांगितलं. जाऊ द्या. आत्मा ब्रह्मरूप कसं आहे, जीव ब्रह्मरूप कसं आहे, कसं वर्णन करून सांगितलं. मी ब्रह्मा आहे ज्ञान कोणाला होतं? मग त्याच्या जीवाचं स्वरूप सांगायचं. जीवाचं स्वरूप म्हणजे बुद्धी. बुद्धी अधिष्ठान चैतन्य. त्या चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला आभास 3 मिळून काय होतो? जीव होतो. किंवा आत्मा त्याच्या ठिकाणी कोणताही नाही. बुद्धीला का होत नाही? ती जड स्वरूप आहे. आणि आभासाला का होते? त्याच्या 7 व्यवस्था सांगितल्या. अज्ञान, आवृत्ती, पुढे विक्षेप, परोक्ष अपरोक्ष, पुढे शोकनाश आणि आनंद प्राप्ती. 5व्या अवस्थेमध्ये जीवाला मी ब्रह्मा असं ज्ञान होता. आणि मी ब्रह्मा असं ज्ञान झाल्यानंतर तुमच्या गीतेत नाही का याच्याकरता भगवंताने 17 अध्याय खर्ची घातले.
आणि मग पुढे 18व्या अध्यायामध्ये नष्ट मोह, पूर्ण ब्रह्म झाला पार्थ, गोड विषय त्याच्यामुळे. तेव्हा मी ब्रह्म याचं ज्ञान कोणाला होतं? हा माणसाला होत असतं पाहिलं, परोक्ष अपरोक्ष अवस्थेमध्ये. आणि त्याच्यापासून शोक निवृत्ती आनंदाची व्याप्ती. आता याच्यावरती मंद जिज्ञासू आहे ना, त्याच्याकरता तरंग आहे बघा. त्याच्याकरता पहिला उत्तम अधिकारी करता 4था तरंग, 5वा तरंग मध्यम अधिकारी, आणि 6वा तरंग कनिष्ठ अधिकारी, आणि 7वा जीवनमुक्ती प्रकरण. आता इथे मंद अधिकारी, ज्याला ब्रह्मज्ञेय होऊ शकत नाही, मग सोडून द्यायचं का? एखाद्याला ऐकल्याबरोबर पाठ होते, एखाद्याला घोकूनही पाठ होत नाही म्हणून पाठ करणं सोडून द्यायचं का? त्याच्याकरता हा तरंग आहे. तेव्हा ब्रह्मज्ञेय आणि ध्येय त्याचं ज्ञान असावं लागत असतं. आणि तरंगाची सुरुवात सुंदर आहे. वाचा. श्री गुरु, हे शिष्य, भगवान शंकरांनी शंकराचार्यांचे रूप धारण करून जे अद्वैत मत प्रतिपादन केले आहे तेच प्रमाण आहे. श्री गुरु, हे शिष्य, भगवान शंकरांनी शंकराचार्यांचे रूप धारण करून जे अद्वैत मत प्रतिपादन केले आहे तेच प्रमाण आहे. आता कसा विषय आला? ब्रह्मज्ञेय आहे का ध्येय आहे? त्याच्याकरता त्याचं स्वरूप कळालं पाहिजे. ब्रह्माचं स्वरूप असंग आहे, निर्विकार आहे, अद्वितीय पदाचं आहे. मग त्या अद्वितीय पदावरती शंका घेतलेली आहे. 4थ्या तरंगामध्ये तत्वदृष्टीला ब्रह्मज्ञान झालं, ब्रह्मात्मैक्य ज्ञान झालं, मुक्त झाला. मग ब्रह्मात्मैक्य ज्ञान झालं, त्याच्यामध्ये महावाक्य, वेद, गुरु आणि ब्रह्म द्वैत सिद्ध झालं की मग द्वैत सिद्ध होत नाही. त्याच्याकरता बरं का म्हणलं ते अविद्याकारी आहे. अविद्याकारी आहे असं जर म्हणलं तर मिथ्या गुरुच्या उपदेशाने अज्ञान निवृत्त होऊ शकत नाही. मग द्वैत सत्य का अद्वैत सत्य? मग अद्वैत सत्य आहे. त्याच्याकरता शंकराचार्यांचा अवतार वाचा. द्वैत मताने प्रतिपादन करणारे रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्क आणि वल्लभाचार्य या 4 आचार्यांचे मत अप्रमाण आहे असे समज. आता द्वैतवादी लोक कोण कोण? मध्वाचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य, विज्ञानभिक्षू हे सगळे द्वैतवादी आहे. आणि शंकराचार्य अद्वैतवादी आहे. मग अद्वैत खरं का द्वैत खरं? तेव्हा अद्वैतच खरं. कशावरून? भगवान शंकर हे शंकराचा अवतार घेणार आहे. पुढे अवतार धारण करून गंगेमधून नारायणाची मूर्ती काढतील. बद्रिकेश्वरला स्थापन करतील. बद्रिका धाम आहे ना. आणि द्वैताचं खंडन करून अद्वैताचा काय करतील? प्रचार करते. कोण? शंकराचार्य. त्याच्या ज्ञानाने सगळं अद्वैत निघून जाईल. म्हणून द्वैत सत्य असून काय आहे? अद्वैत सत्य आहे. पण 2-4 वेदात सुद्धा अद्वैताचा धिक्कार केलेला आहे. योग वशिष्ठामध्ये रामाला वशिष्ठ ऋषी सांगतात, तिथे दृष्टीसृष्टीवाद सांगितलेला आहे. तिथे सुद्धा द्वैताचा आणखी त्याग केलेला आहे. ग्रंथांपरी सुद्धा द्वैताचा त्याग केलेला आहे. यावरून काय सिद्ध आहे? वेदाला सुद्धा आणखी द्वैत मान्य नाही.
द्वैताला पाहिल्याबरोबर आणि दुःख होत असतं, तुला भेदज्ञान म्हणतात. भेदज्ञान आलं की दुःख आलं. कशावरून? हे पण दोन भाव होते, मी ऐकलेली आहे गोष्ट. अगदी राम लक्ष्मणाप्रमाणे वागायचे. एका ताटात दोघं जेवत असत. किती ताटात? इतकं प्रेम होतं त्यांचं. बाईला घेऊन नाही, माणसाला घेऊन जा. आहे का नाही? पुढे काय झालं? ते तुमचे दोघा भावाची दोन पोरं आणि भावामध्ये प्रेम. त्याला कुठून तरी एका भावाला, मोठ्या भावाला म्हणा ऊस दिला कोणीतरी, आणि तो ऊस घेऊन आला बघा. ते दोन्ही भावाचे पोरं एकत्रित आले आणि तो ऊस द्यायचा आता. एका भागाला याची मुलं आणि एका भागाला याची मुलं. आता ऊस देते वेळी एका जायचं त्याने हे केलं बघा. एका भागाला बुडाचं आहे आणि एका भागाला कोणता आहे? शेंड्याचा आहे. शेंड्याच्या भागाला आपलं पोर आलं आणि बुडाच्या भागाला कोणत्या भावाचं पोर आलं. मग त्याने काय केलं? असं केलं बघा. म्हणजे मोठ्या भावाने पाहिलं, म्हणलं आता द्वैत निर्माण झालं. लगेच सांगितलं उद्या आपल्या हिचे वाटे काय करायचे. द्वैत हे दुःखाला काय कारणीभूत आहे. द्वैत झाला म्हणजे भारत देश स्वतंत्र होता, अखंड होता. आता पाकिस्तान निर्माण झालं म्हणजे द्वैत निर्माण झाला. द्वैत हे दुःखाला कारणीभूत आहे, अद्वैत हेच सुखाला कारणीभूत आहे. त्या अद्वैताची सिद्धी आद्य तरंगात करून दाखवायची आहे. वाचा. कारण ते तत्वनिर्णयामध्ये वेदविरुद्ध अर्थाचे प्रतिपादन करतात. शिष्य श्री शंकराचार्यांचेच मत प्रमाण मानण्याविषयी आधार काय? शंकराचार्यांनी कोणत्या मताचं प्रकरण केलं आहे? अद्वैत मत. त्याचा प्रचार केलेला आहे पुढे. श्री गुरु भगवान व्यासांनी पुराणात असे सांगितले आहे की कलियुगात वेदांचा निरनिराळ्या प्रकारे अर्थ करतील. कोणी पण कोण रामानुज मध्व वल्लभ निरनिराळा अर्थ करतील. निर्णयामध्ये चुकतील. निर्णय नाही. कोणत्याही गोष्टीचं ते डॉक्टर ऑपरेशन करतात, 2-4 डॉक्टर बसतात आणि निर्णय करतात ऑपरेशन करायचं की नाही करायचं. चुकलं तर रोगी राम बलभाई निर्णय योग्य असतो. ऑपरेशन करायचं की ते मध्ये बाबा आजारी होते, त्यावेळेस असे डॉक्टर बसले. ते म्हणले याचं काय करायचं, ऑपरेशन करायचं की न करायचं. मग त्यांनी सांगितलं ऑपरेशन करायचं असेल तर म्हणलं काही नाही आम्ही ऑपरेशन करता करता गेले तर राम बोले भाई मग त्याला ऑपरेशन न करण्यापेक्षा आपल्या 4 दिवस जगू द्या त्यांना. मग निर्णयामध्ये निर्णय असतो ना. डॉक्टर लोक एकदम औषधी घेऊन येतात की अगोदर रोगाचा निर्णय करतात. डॉक्टर लोक एकदम औषध देतात की अगोदर रोगाचा निर्णय करतात. त्याला आवडायला लागले आमच्या खोलीमध्ये. बरं खोलीत जा. मग त्याला तपास करतात. अनुभव पडा, उभर करा. त्याला विचारतात मग तुला काय होते. मग योग्य असा रोगाचा निर्णय झाल्यानंतर मग औषधी लिहून देतात. तसंच तत्वविचारामध्ये जगताचा योग्य निर्णय झाल्याशिवाय त्याची तत्व किती आहे कळत नाही. वेदांतशास्त्रामध्ये अद्वैतवाद आहे. एका परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही. नेह नानास्ति किंचन. बळे तेव्हा साक्षात शंकर भक्त कल्याणाकरिता शंकराचार्यांचा अवतार धारण करून सर्व मतांचे खंडन करतील. कोणाचा अवतार घेणार? भगवान शंकर. कोणाचा अवतार घेणार? नरेंद्र मोदीचा का? कोणाचा अवतार घेणार? शंकराचार्याचा.
झालं मग तुम्ही काही आक्षेप घेत नाही. अरे शंकराचार्याचा अवतार शंकराचार्य घेणार का? मग विष्णूचा अवतार घेणार कोणाचा? नाही, विष्णूचा नाही, शंकराचा आहे त्याच्यात. म्हणून भगवान शंकराचार्याचा अवतार घेऊन अद्वैताची मांडणी करणार. अद्वैताचं काय करणार? खंडन करणार. पुढे आणि जैन बुद्ध मतांचा समूळ नाश करून व गंगेतून श्री विष्णूची मूर्ती काढून बद्रिकाश्रमी स्थापन करतील. हे बघ, सगळ्या मताचं काय करतील? खंडन करते. अद्वैत मताची सिद्धी करून दाखवते. आणि पुढे मग काय करते? गंगेमधून नारायणाची मूर्ती काढून बद्रिकांची श्रेमी स्थापन करते. धाम आहे ना बद्रिकाश्रम, 4 धाम आहे ना आपले. कोणते कोणते 4 धाम आहे? कोणते 4 धाम आहे? नाही सांग. अरे जगन्नाथ, रामेश्वर, बद्रिकेश्वर, हे सगळे काय 4 धाम आहे ना. 4 धाम. पुढे अष्टविनायक, 12 ज्योतिर्लिंग हे आपले भारतातलं स्थान आहे ना. मग जगन्नाथपुरी, रामेश्वर, बद्रीनाथ, द्वारका, 4 काय आहे? 4 देशाला 4 भारताचे वैभव आहे नाही. मग बद्रीनारायण ते 3 काय करतो? बद्रीनारायण म्हणायला लागले तुमचं देवच नसून आमचं आहे. मग बद्रिकेश्वर तिथे स्वारी केली. त्याच्यामध्ये ते आपल्याकडे आला. देव कशा करतात? शंकराचार्यांनी नारायणाची मूर्ती काढून बद्रिकाश्रमी स्थापन केली. ते धाम झाला. ते बद्रीनाथ धाम म्हणतात. पुढे सूर्योदय झाला म्हणजे ज्याप्रमाणे अंधकाराचा नाश होऊन सर्व पदार्थाचे निसंशय ज्ञान होते, त्याचप्रमाणे वेदार्थाचे ज्ञान शंकराचार्यांचे व्याख्यानाने होईल. सूर्योदय झाला म्हणजे अंधकार काय होतो? त्याप्रमाणे शंकराचार्याच्या मताने द्वैतरूपी अंधकार सगळा काय करते? नाश करते. पुढे त्याविरुद्ध जे वेदाचा अर्थ करतील ते धूर्त आहेत असे समज. हे बघ, जे तत्वनिर्णयामध्ये चुकले लोक 4 आणि 4 8 आहे असं उत्तर योग्य निर्णय आहे. आणि एखाद्या लिहिलं 4 आणि 4 म्हणजे 6 तिचं चुकीचा निर्णय आहे. कोणत्याही देशामध्ये गेलं तर 4 आणि 4 किती होते? 6 होते का? 6 होते असं म्हटलं तर निर्णय कसा आहे? तसेच युक्तीनेही द्वैतमत विरुद्ध आहे हे खंडन खाद्यादी ग्रंथात सिद्ध केले आहे. यावरून अद्वैताची काय केलेली आहे? सिद्ध केली आहे. द्वैताचं खंडन केलं आणि अद्वैताची काय केली? सिद्ध केली. पुढे शिवाय भेदवाद श्रुतीविरुद्ध आहे. नानात्वे जो पाहतो तो मृत्यूपासून मृत्यू पाहतो असे वेदात सांगितलेलं आहे. वेदामध्ये सुद्धा द्वैताचं खंडन केलेलं आहे. द्वैत हे सर्व मृत्यूला कारणीभूत आहे. उदाहरणार्थ मृत्यूचं मृत्यू आपनोती येणार नाही व पश्यती. जो द्वैत पाहतो बरं का, तो मृत्यूचा पक्ष होत असतो. अद्वैतवाद सांगितलेला आहे. वेदांत शास्त्र आहे. द्वैत आणि अद्वैत तुमच्या गीतेमध्ये सुद्धा अद्वैतवाद नाही. एकमेव अद्वितीयम ब्रह्मा. ठिकठिकाणी गीतेमध्ये सुद्धा हा विषय आहे. काय पुढे असं. तसेच द्वैतापासून भय आहे, तो माझ्यापासून भिन्न आहे असा भेद पाहणारा देव पशु आहे. हे पहा, तेव्हा द्वैत पाहणारा जो कोणी असेल तो दुःखाचा आणखी निधी यायचं. द्वैत हे सर्व दुःखाला काय आहे? कारणीभूत आहे. हिंदुस्थान पाकिस्तान होण्याकरता कारण काय आहे? सांगा की. राष्ट्रीय द्वैत आहे.
आहे का नाही? कारण त्यांचा धर्म वेगळा आणि आमचा धर्म वेगळा. एकच धर्म असता तर काय झालं नसतं, फाळणी झाली नाही. ते म्हणले आम्ही तुमच्याहून वेगळे आणि तुम्ही आमच्याहून वेगळे, आम्हाला आमचं काय पाहिजे, स्वतंत्र राष्ट्र पाहिजे. तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये एक वाक्यता नाही, भेद आहे. मग देशाची काय झाली, मग फाळणी झाली. कीर्तनात नाही सांगायचं बरं का. कीर्तनात राजकारण चालतं. पण भारताच्या विद्यार्थ्याला आपल्या देशाचा काय असला पाहिजे, अभिमान असला पाहिजे. अभिमानच नाही, मग काय असलं पाहिजे, देशाकरता प्राण देण्याची पाळी आली तरी काय दिलं पाहिजे. नुसता अभिमानच काम चालते का? मग काय पाहिजे, प्राण तो अप्रक्षेशी स्वर्गम जितवा वा. राष्ट्र कशावर जगत असं, जय किसान जय जवान. ज्वारी पिकवली नाही, धान्य पिकवलं नाही तर माणसं मरतील ना सगळे. म्हणून जय किसान. आणि पाकिस्तानची स्वारी झाली तर सारा हिंदुस्थान काय होईल, पाकिस्तान. म्हणून जय जवान. हे दोन माणसं राष्ट्राचं रक्षण करतात. पण अलीकडेच्या काळामध्ये व्यापारी लोक धनिक असतात आणि शेती पिकवणारा, माल पिकवणारा काय असतं, गरीब असतं. काल आहे तस्मै नमः, कीर्तनात नाही सांगायचं, ऐकून ठेवायचं, जाऊ द्या पुढे. अशा अर्थाच्या वेदवाक्यांनी भेदज्ञानास दुःख हेतो सांगून भेदज्ञानी पुरुषाची निंदा केली आहे. म्हणून भेदज्ञान हे सगळं दुःखाला कारणीभूत आहे. एक खंडम खाद्यम खाद्य खंडम खंड त्याच्यामध्ये सुद्धा आणि द्वैताचं खंडन केलेलं आहे. आणि द्वैताच्या माणसाला पाहता बरोबर तर बैल सुद्धा काय होत असतो, भीतीने कापतो बघा. बैलाला सुद्धा धक्का होते. बैल असते ना, तर बऱ्या वाहनाचं युग आहे. पूर्वीच्या काळामध्ये सगळं बैलावरती शेती केलं जात असे. आणि जो एकदा बैलाच्या डोक्यावर ओझं ठेवलं असते ना, मान काय म्हणतात त्याला आपले, धुरी म्हणतात. मग हा बाबा बकरटी करत असतो तो. आणि त्याला जर याला बाण खायचं असलं तरी सुद्धा काढतं का डोकावर जात. मग ते किती दुःख जावे त्याच्या वंश आहे. एखादा टांगेवाला घोडा असला, जे टांग्यामध्ये माल भरतात, तो घोडा वाकून जातो तरी माल भरतात. नुसताच माल भरतात की नाही चालला की हाणतात. म्हणून दुःख देणारा मनुष्य पाहिल्यानंतर बैलाला सुद्धा दुःख होते. मग बैलाला जर दुःख होते तर माणसाला होणार नाही का? असे बैल दुःखाला कारणीमध्ये पुढे वाचा. शेतकऱ्यापासून बैलास जसे दुःख होते त्याप्रमाणे भेदज्ञानी पुरुषास देवापासून दुःख होते. ज्याप्रमाणे आणि त्या भेदापासून शेतकऱ्याला पण बैलाला सुद्धा काही पाहणार ना, ते गाडीला जंप पाहिजे कशाला, ते बैला. आणि मग तो जंपणारा मनुष्य ते बैला 3-3 दाबवडे तरी तिकडे ओढायचे पाहिजे. कारण त्यांना माहिती पडलं गाडीला जंपलं की 24 तास बाबा काही धूर काढत नाही. दुःखाची जाणीव सर्वांना आहे का? तर बाकी एखादी मुंगी जरी असली पण ती जर असली, तुम्ही असं केलं तर बरोबर ती परतून जाते का? गायला सुद्धा अशी काठे दाखवली तर सर्व इतकं जायताना वाढी नाही, काय नाही. बैलाला काय नाही, वाढी नाही, म्हणून मला दुःख होते हे सांगता येत नाही. तात्पर्य कसं करावं, भेदावरून काय होते, दुःख होत आहे. पण भेद तुम्हाला गेला की पहिल्याच तरंगामध्ये गेलेला आहे. 5 प्रकारचा भेद सांगितला. जीव जीवाचा, जीव जडाचा, जड जडाचा, जड ईश्वराचा, ईश्वर जीवाचा. हे 5ही भेद सुखाला कारणीभूत नसून कशाला कारणीभूत आहे? तुम्हाला परीक्षेत विचारत होतो ना,
भेदाचे प्रकार विचारले होते ना, त्याच्यामध्ये भेदाची संगती आहे. पुढे वाचा. म्हणजे व्रते उपवासादी कष्ट भोगावे लागतात. आणि म्हणून भेदामुळे दुःख काय करावं लागतं, भोगावं लागत असतं. पुढे 3. द्वैतमत त्याज्य आहे. याकरिता अतिदुःख देणाऱ्या द्वैत वचनांचा परित्याग करून शंकराचार्यांच्या अद्वैत व्याख्यानाचे ठिकाणी प्रामाण्याचा निश्चय कर. म्हणून तो काय कर, द्वैताचा त्याग कर आणि अद्वैताच्या ठिकाणी प्रामाण्य भाव ठेव. द्वैत हे प्रमाण नाही, अद्वैत हे काय आहे, प्रमाण आहे. म्हणून अद्वैताच्या शुद्धीकरता तो आपला निश्चय कर. अद्वैत हाच वेदांत आहे. द्वैताचा आणखी निषेध केलेला आहे. पुढे अद्वैत निश्चय करूनही द्वैत प्रतिपादक वाक्यांचे जरी नुसते स्मरण झाले तरी त्यापासून तुला दुःख होईल. नाही बा, द्वैत तर दुःखाला आहे, पण चित्तामध्ये दुःखाचं स्मरण जरी झालं तरी सुद्धा माणसाला काय ते दुःख होत आहे. स्मरण आहे ना, वाघाला पाहिल्यानंतर तर दुःख होते जाते, पण त्याचं इथे वाघ आहे नुसतं स्मरण जरी झालं तरी माणसं घाबरतात. पाहिल्यानंतर तर प्रश्नच नाही. अजून वाघ दिसला नाही पण लोकांनी सांगितलं इथे काय आहे, तरी माणसं काय होतात. एखादा साप घरामध्ये दिसला नाही तरी म्हणलं इकडेच गेलं तसं, तरी लोकांना काय कर थरकाप सुटतो. म्हणे द्वैत जसा साप दुःखाला कारणीभूत आहे, वाघ जसा दुःखाला कारणीभूत आहे, त्याप्रमाणे हे द्वैतसुद्धा दुःखाला काय आहे. मग सुखाला कारणीभूत कोण आहे, मग सुखाला कारणीभूत द्वैत आहे. एकमेव द्वितीयम ब्रह्म, नाही का. आपण हे जरी पुढे याचबद्दल तुला एक गोष्ट सांगतो. भरचूची कथा. एका राजाचा अत्यंत प्रिय असा भरचू नावाचा प्रधान होता. सर्व राजकार्य त्याच्या स्वाधीन होते. थोडं ऐकून घ्या आमच्याकडं. नुसतं द्वैताचं स्मरण झालं, द्वैताचं स्मरण झालं तरी दुःख होते. याच्याकरता एक भरचूची कथा सांगितली तेव्हा. एक राजा होता, भरचू नावाचा त्याचा प्रधान होता. आणखी 2-3 प्रधान होते. राजाचं प्रेम मात्र भरचूवर जास्त होतं. पुढे राजावर ते त्याच्या राजधानीवर ते दुसऱ्याने स्वारी केली. स्वारी केल्यानंतर म्हणजे लोक होते ना, दुसऱ्या लोकांना म्हटलं जा स्वारीवर ते युद्ध करून या. मग राजाला लोकांनी सांगितलं, म्हटलं पहा भरचूवरती तुम्ही प्रेम करता आणि युद्धाला आम्हाला पाठवता. म्हटलं हे बरोबर आहे का, प्रेम कोणावर करतात आणि युद्धावर करता कोणाला पाठवतात, आम्हाला. म्हटलं तुमचा काही न्याय आहे का, जेवायला द्यायचं एकाला कामाला धाडायचं एकाला, हा काय तुमचा न्याय आहे का. मग त्यानं सांगितलं, म्हटलं काही हरकत नाही. कोणाला पाठवलं, मग भरचूला पाठवलं. बघा मग ते युद्धावरती गेला तर चोराच्या हाती सापडला. चोराने त्याला मारण्याकरता प्रयत्न केला. मग त्यांनी सांगितलं, म्हटलं मारू नका मला. म्हणलं आम्हाला सुपारी घेतली आहे की आम्ही जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याने सांगितलं, म्हटलं हे पहा काही कपडे असेल लाल रंगामध्ये. आणि तो भरचू म्हटलं मला जीवदान द्या. त्याला सांगितलं मी तुला जीवदान देतो पण पुन्हा राज्यामध्ये यायचं नाही. आणि तो भरचू मग राजाकडे आले, सांगितलं की या राजाला आम्ही म्हटलं बलजूला धरलं आणि त्याला काय केलं, मारून टाकलं. हे बघा म्हणले कपडे आहे त्याचे. भरचू मात्र जिवंतच होता. त्याला सांगितलं की राज्यामध्ये यायचं नाही. मग अशा अवस्थेमध्ये तो भरचू असताना राजाला खोटी बातमी सांगितली. मग भरचूने विचार केला आपल्याला जीवदान मिळाला, आता ते जीवदान आपण परमात्म्याच्या भक्तीकरता खर्च केलं पाहिजे. म्हणून म्हणला संसार सर्व दुःखरूप आहे, सुखाचा विचार याच्यामध्ये नाही. मग दुःखामध्ये पडून जाण्यापेक्षा आपण भगवंताचं चिंतन करावं. म्हणून तो एकांतात चिंतन करायला.
आणि सगळे म्हणले दिसणारे बायका पोरं काय होय नव्हे ते सगळे आपापल्या स्वार्थाकरता आणि ते प्रयत्न करतात. कोणी कोणावर ते प्रेम करीत नाही असा आणखी उपदेश केला आहे. आणि पुढे मग तो परचू त्याला सांगितलं, राजाला सांगितलं, म्हणलं नाही पाहतो बरं आम्ही मारला आणि तो मारला जरी असला तरी तो भूत होऊन आलेला आहे. कोणाला सांगितलं? राजाला. मग तो राजा त्याला सांगितलं, म्हटलं बाबर जो मेला पण तो भूत झालेला आहे. राजा बरचो मेला होता का जिवंतच होता? जिवंतच होता. पण या लोकांनी काय सांगितलं? मेला आहे म्हणून. आणि मरून काय झाला? पुढे तो राजा शिकारीला गेला आणि त्याला लांबून भरचू दिसला बा. पण त्याला लोकांनी सांगितलं होतं भरचू मरून काय झालेला आहे भूत. हा भरचू नसून गोराही भूत आहे. म्हणून राजाला दुःख झालं. नुसता आणखी द्वैताची कल्पना जरी आली तरी ते दुःखाला कारणीभूत आहे. त्यामुळे द्वैत हे सुखाला कारणीभूत नसून दुःखाला काय कारणीभूत आहे. पुढे ज्यामुळे बाकीच्या अमात्यादिकांना भरचूचा फार हेवा वाटत असे, त्यामुळे सर्वांनी युक्ती करून बंडवानास दंगा करावयास पाठविले. बंडांची बातमी राजास कळताच त्याने दरबार भरवून बंडांचा नाश कोण करील असा प्रश्न केला असता बाजूची कथा सांगून झाली आहे. बरं आहे, कथा असल्याने बरं असते. तत्वज्ञानापेक्षा कथा बरी आपली. पुराणामध्ये थोडी कथा असते ना, मग कथामुळे पुढच्या माणसाला कळते. म्हणजे रावणाने सीतेला काय नेलं? चोरून नेलं. किंवा मग माणसाला वाटत आहे चोरून कुठं घेऊन गेला तो, नाही का? आपल्या राज्यात का पाकिस्तानमध्ये नेला का हिंदुस्थानमध्ये? मग असं कोण हात नेलं? पुढची जिज्ञासा आहे. तत्वज्ञानामध्ये काय असतं? गीता म्हणा, हे तुमचे भागवत रामायण आहे, पुराण आहे बघा. आणि गीता पंचदशी विचारसागरी तत्वज्ञानाचे काय आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक गोष्ट भरचूची आली आहे. मग तो भरचू जरी पावला राजाने तरी त्याला भूत झाला आहे. ज्ञान झाल्यामुळे त्याला भूताला भरचूला पाहून राजाला काय झालं नाही, आनंद झाला नाही. वाचा. सर्वांनी राजाची प्रार्थना केली की महाराज नेहमी प्राणसंकटाचे वेळी आम्हास पाठविता आणि भरचूची स्तुती करिता. यावेळी त्यास का पाठवित नाही? तेव्हा भरचूने कुठेही असं एका गुरुला 2 शिष्य काम करायला जेवणाला एखाद्या वेळेला मग ते शिष्य भांडतात. म्हटले महाराज धोतर धुवायचं असलं तर आम्हाला पाठवतात आणि जेवायची वेळ आली तर म्हटलं दुसऱ्याला पाठवतात. असा आहे ना, व्यवहारामध्ये असते ना. त्याच्यामध्ये तक्रार करत असताना 2 शिष्य असले तर 2 शिष्यामध्ये काय लागते? काम करायचं असलं तर म्हटलं आम्हाला पाठवता आणि जेवण करायचं असेल तर म्हटलं तुमच्या भरचूवरती तुम्ही प्रेम करता ना, तर राज्याला कोणाला पाठवता? आम्हाला. म्हणून भरतूने सांगितलं काय सांगितलं की मी नोकडे जातो राजाला, युद्धामध्ये जातो. म्हणजे युद्धामध्ये आता युद्ध म्हटल्यानंतर ते काही दया असते का? आता युद्ध चालू आहे नाही राज्याला घ्या. मग ते काय असेल? किती मेले आणि किती जिवंत आहे आणि किती आहे. एक बॉम्ब टाकला की किती मरतात याची संगती राहत नाही. म्हणून युद्धामध्ये पाठवता. युद्ध या सुरू आहे ना अलीकडे. पुढे तेव्हा भरचूने राजास विनंती केली की मला आज्ञा होईल तर मी बंडाचा नाश करीन. त्याप्रमाणे बंडाचा नाश करण्याविषयी राजाने भरचूस आज्ञा केली. कोणाला पाठवलं? भरचूला पाठवलं. कुठे पाठवलं? युद्धाचा नाश करण्याकरता. पुढे भरचूने तात्काळ बंडाचा नाश केला, परंतु अमात्यांचा सल्ल्याप्रमाणे बंडवाल्यांनी
भरचूसही फार मारले. हे इतर अमात्यांचे कपट भरचूच्या लक्षात आले आणि त्यास असे वाटले की आता मी राजापाशी जावयाचे मनात आणले तर हे दुष्ट माझा प्राणच घेतील. बरं तुला ठार मारणार, पण भरतूने सांगितलं म्हटलं का मारू नका. मग त्याचे कपडे घेतले आणि त्याला सांगितलं म्हणलं हे पहा पुन्हा राजधानीमध्ये यायचं नाही. म्हणलं मी जर जगतो तर राजधानीमध्ये कशाला यायचं, म्हणून तो राजधानीमध्ये येत नाही. आणि तो राजाला या लोकांनी काय सांगितलं, भरचू मारला आणि मारून तो भरचू काय झाला, भूत झाला. खोटी बातमी कोणाला सांगितली, राजाला. मग तो राजा शिकारीला गेला आणि त्याला भरचू दिसला, पण त्याच्या मनामध्ये चिंता होती, भरचू हा मरून काय झालेला आहे, म्हणून हा भरचू नसून कोणाही भूत आहे. म्हणून भरचूला पाहून सुद्धा राजाला काय होत नाही, आनंद होत नाही. व्यवहारामध्ये नाही का, एखादा विरोधी मनुष्य दिसला म्हणजे पाहणाऱ्या माणसाला तर विरोधी माणसापासून आहे का नाही, प्रत्येकाचे विभाग असतात ना. आता याच्यामध्ये आपण पाहतो हे काय का भाजप तर कोणी आमचं तर काँग्रेस तर राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकाला पाहून काय होत नाही. बडे वाचा याकरिता या ऐश्वर्याचा परित्याग करून भगवत प्राप्तीकरिता तप करण्यास वनात जाणेच चांगले. आता ब्रह्मज्ञान सांगतो कोण भरचू तर म्हणलं असल्या भानगडीत पडण्यापेक्षा भगवानात जाऊन भगवंताचं चिंतन करणे सर्वात उत्तम मार्ग. पुढे त्याप्रमाणे तपाच्या उद्देशाने अंगास राख लावून तो वनात गेला. म्हणून तो भगवत चिंतन करण्याकरता राख लावले आणि भगवत चिंतनाकरता कुठे गेला, वनात गेला. पुढे वनात एकांत स्थानी जाऊन बसल्यावर त्यास फार आनंद झाला. आनंद कोणास किती असतो त्याविषयी तैत्तिरीय श्रुतीत वर्णन केले आहे. मग एकांतामध्ये माणसाला आनंद असतो. कोणी मनुष्य पाठ करायचं असलं म्हणजे कुठे जात असतं, एकांतात. आता नाही का पोरं गाथा पाठ करतात, कोणी ज्ञानेश्वरी, कोणी गाथा पाठ करतो, कोणी मालिका पाठ करतो. मग मंगल कार्यालयामध्ये पाठवत असते का, मग कुठं गेलं पाहिजे, भामचंद्रावरती, गोराड्यावरती, भंडाऱ्यावरती नाही का एकांत स्थळामध्ये पाठवतात. एकांत स्थळामध्ये कोणत्याही प्रकारे कल्पना नसतो, निवांत. मग तो भरचू भगवत चिंतनाकरता कुठे गेला, एकांतात गेला. पुढे मनुष्यास किती आनंद मिळणे शक्य आहे याचे वर्णन करताना श्रुती असे सांगते की तरुण, रूपवान, विद्वान, निरोगी, सशक्त, स्थिर मनाचा, ज्याचे जवळ पुष्कळ सैन्य आहे, असा सर्व ऐश्वर्याने भरलेल्या पृथ्वीचे पालन करणारा आणि सर्व भोगाने संपन्न अशा सार्वभौम राजास जो आनंद असतो त्यास मानुषानंद म्हणतात. आपल्या मानुषानंद कोणाला, या सर्व गोष्टीचा योग ज्याला असतो त्याला मानुषानंद म्हणा. तरुण असावा लागतो, निरोगी असावा लागत असतं, देखणा असावा लागत असतं. बरं, सगळ्या गोष्टीची परिपूर्णता असावी लागते. ज्या गोष्टीची आणखी उणीव असेल तर तो परिपूर्ण होऊ शकत नाही. एखादा रोग जरी असला तरी तो आनंदाला प्राप्त होत नाही. ह्या सर्व गोष्टीचा ज्यावेळेला योग येत असतो त्यावेळेला त्याला मानुषानंद म्हणतात. राजा दशरथ राजाजवळ सगळं होतं, सैन्य होतं, पण मुलगा नसल्यामुळे त्याला आनंद होता का. मग पूर्ण आनंद होण्याकरता या सर्व गोष्टीचा, गरिबाला कुठे आनंद असतो का एवढा मोठा, एक आहे आणि एक नाही, सगळ्या गोष्टीची उणीव असते. मग गरिबीसारखं दुःख नाही. श्रीमंतालाही सुद्धा सुख आहे का. एखादे धनिक असले किंवा डाके लोक येतील काही सांगता येत नाही, कोणत्या वेळेला काय होईल काही सांगता येत नाही. त्रिविताप जीवाच्या पाठीमागे लागले. हे त्रिविताप म्हणजे आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी आध्यात्मिक ताप कशाला म्हणतात.
आध्यात्मिक ताप. आध्यात्मिक आपल्याला भूक लागते, तहान लागते, झोप लागत नाही, वेळेवर खायला मिळत नाही, याला कोणता ताप मिळत आहे? आध्यात्मिक. आदिभौतिक म्हणजे चोर, व्याघ्र वगैरे याच्यापासून होणारं जे सर्प वगैरे याच्यापासून होणारं दुःख, त्याला आदिभौतिक ताप म्हणतात. आणि आध्यात्मिक ताप म्हणजे सांगा की थोडी मदत करत जा ना. आध्यात्मिक ताप म्हणजे हे बाप, भरपूर पाऊस पडणे, नदीला काही नाही, पूर येणे, भूकंप होणे, हे कोणते? आता या आलेल्या पावसाने शेतकऱ्याचं काय केलं? कोणता ताप हा दैवी कोणता? त्याला आपण काही करू शकत नाही. आदिभौतिक ताप असेल तर आपण दरवाजे लावत असतो, चोरापासून रक्षण होत असते. आणि भूक लागली म्हणजे आपण अन्न सेवन करतो. आध्यात्मिक आदिभौतिक आणि आदिदैवी. आध्यात्मिक कोणत्या आपल्याला भुकेचं दुःख वगैरे याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. आदिभौतिक म्हणजे चोर, व्याघ्र वगैरे. आणि दैविक म्हणजे नाही का सारखा पाऊस पडणे किंवा हे होणे, भूकंप होणे वगैरे, हे युद्ध वगैरे कोणते काही तापच आहे की? आता युद्धाच्या पासून महागाई वाढेल ना, मग 23 ताप असतात. त्या 23 तापाचं दुःख आहे बाबाच्या पुढे. त्या मानुषानंद नंदापेक्षा 100 पट जास्त आनंद मनुष्य गंधर्वास असतो. हे आपल्यापेक्षा मानुषानंदापेक्षा 10 पट गंधर्व आनंद, त्याच्यापेक्षा अजान देवाचा आनंद, त्याहीपेक्षा इंद्राचा, ब्रह्मदेवाचा, एकापेक्षा एक अधिक आनंद असतात. हे आनंदाची सीमा आहे. त्या एकांतवासी माणसाला कोणता आनंद असतो? या सर्वांच्या आनंदासारखा त्याला आनंद असतो, हे सांगायचं आहे पुढे. त्याहून शतपट देवगंधर्वास, त्यापेक्षा शतपट पितरांस, त्याहून शतपट अजान देवास, त्याहून शतपट कर्मदेवास, त्याहून शतपट मुख्य देवास, त्यापेक्षा शतपट इंद्रास, त्याहून शतपट बृहस्पतीस, त्याहून शतपट प्रजापतीस आणि त्यापेक्षा शतपट ब्रह्मदेवास आनंद असतो. सगळ्यामध्ये अधिक आनंद कोणाचा आहे? ब्रह्मदेवाचा. एकापेक्षा एक आनंद आहे ना. आपल्यापेक्षा स्वर्गातला आनंद आहे. इथे आपल्याला चांगलं पाणीसुद्धा मिळत नाही, आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर अमृत पिण्यासारखं आहे. बाहेर पडलं तर आपल्याला एक चांगला पक्षी दिसत नाही, सगळे कावळेच दिसतात की. एकही राजहंस दिसत नाही, सगळे काय दिसतात? बगळे दिसतात की, आहे का नाही? एक चंदनाचं झाड दिसे ना, आणि सगळे येड्या बाबेचे लावलेले एक झाड होतं बांधाव्या संस्थेमध्ये, ते थोडं काही नाही, कारकी बाहेर ते धावून गेल्यानंतर वाचलं. आता कोणाच माहिती आहे की नाही? मग सगळे काही झाडं लावतात. कोणतं झाड लावलं पाहिजे? चंदनाचा. तो का म्हणे गुण, आणि त्याचे तुम्ही कोणती तरी झाडं लावण्यापेक्षा पाहिल्यानंतर माणसाला आनंद होत असतो. फळाची झाडं असतात, कोणती? एखादं नारळाचं झाड असतं, त्याला फंटे आले असतात, नारळ असते नाही. नारळ जरी खूप राखायला मिळालं तरी त्याच्यामध्ये अमृतासारखं पाणी असते. देवाची करणी नारळात कोणी भरलं कोणाला माहिती. मग फळाची झाडं असतात, बिनफळाची लावत झाडं काय उपयोगाची? जाऊ दे आपलं दृष्टांत बघा. तेव्हा खरा आनंद कोणाला असतो हे सांगितलं. तुकोबाराजवळ काय घर आहे का?
घर घर बघायला गेलं तर काय आहे त्याच्यामध्ये, पाहुणे घरासी नाजी आले, काय करू विचार कोप मोडकी, दडदडीत पाण्यात माझी रांधी लागा. हे जरी त्यांचं भौतिक ऐश्वर्य असलं तरी आनंद केवढा आहे. तो का म्हणे खातो अवघे चित्र डोक्य अवघाची संसार. हे बा याला म्हणतात करा बाबा. ब्रह्मानंद समजत असत तर जोग महाराज कोणते आनंद होते मग, तो आनंद सुख आहे. आपला आनंद कोणावर अवलंबून आहे, विषयावर अवलंबून आहे. काय करे वेळेवर नाचता आला तर आनंद नाही, वेळ लागला तर बुद्धी चंचल होत. तेव्हा एकांतवासी पुरुषाला किती आनंद होतो याची मीमांसा सांगितली पुढे वाचा. परंतु एवढ्या मोठ्या ब्रह्मदेवाच्या आनंदापेक्षाही जास्त आनंद वासनारहित एकांतवासी पुरुषास असतो. जेवढा आनंद नरेंद्र मोदीला आहे त्यापेक्षा अधिक आनंद कोणाला आहे, ज्याच्या चित्तात कोणतीच चिंता नाही आणि त्याला खरा काय आहे मग आनंद. वासना असेल तर काय नाही मग आनंद नाही. श्रीमंत जरी असला पण अधिक श्रीमंत होण्याची काय असल्याची वासना आहे, मग खऱ्या आनंदाला प्राप्त होत नाही. भोग संतुष्ट आहे ठेविले आनंदे आणि चित्ते असू द्यावे पुढे. अशा एकांतवासाचा आनंद भरचू भोगीत असता त्याने तुच्छ वैषयिक दुःखाचे म्हणजे स्त्री धन पुत्राधिकांपासून होणारे दुःखाचे वर्णन करून त्यांचे ठिकाणी मोहित असलेल्या पुरुषांची फार निंदा केली आहे. म्हणून हे जे भोगी लोक आहे ना, धनिक लोक आहे ना, हे त्याची निंदा केली आहे. खरा आनंद हा एकांतात आहे. म्हणून दुःखाला कारणीभूत असणारे द्वैत आहे. पुढे वाचा. विषयापासून होणाऱ्या दुःखाचा अनुभव सर्वांस नित्य आहे म्हणून त्याचे वर्णन या ठिकाणी केलेले नाही. म्हणून हे दुःखाचा आनंद आहे, आपले दुःख आहे म्हणून त्याचं आम्ही वर्णन केलं नाही. कशा करता हे सगळी कथा सांगितली मौज म्हणून का. ज्या द्वैते दुःखाला काय आहे, अनाद्वैतेचा सुखाला काय आहे याचा विचार चाललेला. तत्वाचा निर्णय अथवा वेदाचा निर्णय एकमेवाद्वितीयं ब्रह्म अद्वैतवादाचा सिद्धांत आहे. तेव्हा अद्वैत तत्त्वज्ञानाचं म्हणतात. पुढे तुम्हाला क्रमाक्रमाने 7व्या तरंगामध्ये याची अधिक माहिती दिलेली आहे. पुढे 6व्या तरंगामध्ये स्वप्नाच्या द्वारा त्याचं चिंतन केलेलं आहे. त्या सर्वाचं चिंतन क्रमाक्रमाने करू. पुढे संपलं का. संपलं का वाटलं. बरं संपन्न वाचा घे. असो भरचू विषयाचा परित्याग करून तपाकिरता एकांतात बसला. हे वर्तमान इतर अमात्यास समजल्यावर त्यांनी राजास भरचू मेला असे कळविले. राजाला खोटी सांगितले त्या लोकांनी. भरसून गेला असून काय झाला पुढे. हे खोटे वर्तमान राजाने सत्य मानून भरचूचे गादीवर दुसऱ्यास बसविले व त्यास प्रधानाची वस्त्रे दिली. त्या नवीन प्रधानास भरचू तपस्वी झाल्याचे माहीत होतेच म्हणून त्यास अशी चिंता उत्पन्न झाली की भरचू जिवंत असून तो तपस्वी झाला आहे हे राजास कळेल किंवा राजा त्यास तर समक्ष पाहिल तर आपण लबाड ठरून राजदंडास पात्र होऊ. त्यांनी विचार केला हा जर भरचू आला आपण राजाला सांगणार भरचू मेला आणि तो जर भरचू आला तर म्हणलं आपलं हे सगळं भानगड फुकट पडेल की. आज आपल्याला जे सुपारीचे पैसे मिळाले 40,000 50,000 हे सुपारी असतील तुम्हाला माहिती नाही. फुकट जाईल की पुढे. याकरिता त्याने राजास भरचू भूत होऊन सर्वांगास राख लावून जो कोणी भेटेल त्यास तो भरचू मरून भूत झाला
असा राजाने निश्चय केला. नंतर सहज एके दिवशी राजा शिकारीस गेला असता घोर वनात तपश्चर्या करीत बसलेल्या भरचूस त्याने प्रत्यक्ष पाहिले. खोटी बातमी सांगितली. राजा काय झालेला आहे, भूल झालेला आहे. आणि ते राजाला खरं वाटलं. राजाला शिकारीला गेल्यानंतर भरचू दिसला. पण आठवण झाली या भूत झालेला आहे म्हणून राजाला भरचूला पाहुणे सुद्धा काय झाला नाही, आनंद झाला नाही पुढे. परंतु त्यास आनंद न होता भरचू मरून भूत झाला या विपरीत निश्चयामुळे भूताचे भय मानून तो पळून गेला. त्याचप्रमाणे द्वैतवाद्याच्या वचनावर जे विश्वास धरतील त्यास अद्वैत ब्रह्मज्ञान झाले तरी ते टिकणार नाही. बरोबर. म्हणून द्वैतवादाचा प्रश्न असू याच्यावरती मतावर ते जे कोणी विश्वास ठेवतील तर त्यांना दुःखाने वृद्ध होऊ शकत नाही. हे नास्तिक लोक असतात ना, नास्तिक लोक असतात. अलीकडे चाललेलं आहे ना, त्या कोणत्या तरी पोराला नास्तिक पोराने काय कुठं गाडीमध्ये नाही का त्रास दिला. ते नास्तिक लोक काय करतील काही सांगता येत. जेथे वसे नास्तिक वाद आणि पाप पिके पुण्यानाश. सगळ्या नास्तिकाचा भरणात व्हायला लागला. कोण्या वारीवर टीका, कोण्या कशावर टीका, हे सगळे नास्तिक लोक परमार्थाच्या विरोधी आणि आक्रमण करायला लागलेले. तेव्हा द्वैतवाद, नास्तिकवाद हा दुःखाला काय आहे, कारणीभूत आहे. पुढे संपलं का? उलट दुःख मात्र भोगावे लागेल. याकरिता द्वैत वचनावर जो विश्वास ठेवणार नाही त्यास महावाक्य विचाराने अद्वैत ब्रह्मज्ञान होईल. नाही बा, म्हणून द्वैत याच्यावरती विश्वास ठेवू नये. मग कशावर विश्वास ठेवा? अद्वैतावर विश्वास ठेवा. पुढे भेदवाक्ये नरकाची साधने आहेत आणि त्याचे प्रतिपादन करणाऱ्या पुरुषास पुरुषार्थ प्राप्त झाला नाही. याकरिता भेदवाद्यांची संगती करू नये. म्हणजे भेदवादी नास्तिक लोक आहे. एका ठिकाणी होतं, आम्ही प्रवास करत होतो. ते दोन माणसाचं बाकडं असतं ना, एक आस्तिक आणि एक नास्तिक एका ठिकाणी आले. तो जो नास्तिक होता ना, तो नियम पाळत नव्हता. त्या याच्यामध्ये बसमध्ये लिहिलं असते, गाडीमध्ये धूम्रपान करू नये, पान खाऊन काय करू नये, थुंकू नये. नास्तिक माणूस तो ऐकतो का? तो आक्रमक असतो काय असतो, तर देवबिव काय करत नाही. तुम्हाला 16व्या अध्यायामध्ये नासुरी संपत्ती आहे ना, त्याच्यामध्ये भरपूर सांगितलेलं आहे. मग तो नास्तिक माणूस आणि तो आस्तिक माणूस दोघांचं भांडण. मग तो नास्तिक माणूस नास्तिकाला मागे उठ जावं, तो त्याची संगत सोडून निघून गेला. तेव्हा कशा करता सांगितलं, हे द्वैत जे आहे हे नास्तिक तत्वाचं तत्वज्ञान आहे. मग सुखाला कारणीभूत द्वैत आहे. आणि सिद्धांत काय निघाला? वेद. द्वैत सांगत नसून काय दिसतो? अद्वैत सांगतो. एकमेव द्वितीयम ब्रह्मणे नास्ति किंचित्. एक परमात्माच आहे. मत्त परतरं नान्यत्. नाही गीतेमधलं श्लोक आहे, मत्त परतरं नान्यत् किंचित्. पुढे मत्त परतरं नान्यत् किंचित् अस्ति. नाही मग गीता नाही मत्त परतरं नान्यत् किंचित्. मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगळा आहे. आठवलं? मत्त परतरं नान्यत् किंचित् अस्ति. मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगळा आहे. 7व्या अध्यायातला श्लोक आहे. झालं का? संपलं का? उद्या भरपूर येते. किती राहिलेलं आहे? त्यांचे भाषण ऐकू नये. कदाचित ऐकण्याचा प्रसंग आलाच तर ते निंद म्हणून त्याचा त्याग करावा. धूर्त अमात्यांचा वचनाचा विचार न करता ती वचने सत्य मानल्यामुळे ज्या भरचूस पाहिल्याबरोबर राजास अतिशय आल्हाद होत असे
त्यास भरचूस पाहून राजास दुःख झाले. त्याच पूर्वी ज्या भरचूला पाहून सुख होत होतं त्याच भरचूला पाहून राजाला काय झालं, आता दुःख झालं. पुढे त्याचप्रमाणे ज्या अद्वितीय ब्रह्मज्ञानाचे मुमुक्षु कृतार्थ होणार, परंतु धूर्त भेदवाद्यांच्या वचनावर विश्वास ठेवून भेदनिश्चय केला तर त्या अद्वितीय ब्रह्मज्ञानापासून मुमुक्षूस अनर्थ परंपरा भोगावी लागेल. पहा, मग द्वैत निश्चय अनर्थाला कारणीभूत आहे. आणि अद्वैत निश्चय हा काय वेदांत शास्त्रामध्ये तत्त्वज्ञानाला कारणीभूत आहे. एकमेव अद्वितीयम ब्रह्म नेहनास्ति किंचन. संपूर्ण जगत जगत नसून किम स्वरूप आहे ते समग्रम माम यथा ज्ञासी. मया पार्थ योगम युंजन मदाश्रया असंशयम समग्रम माम यथा ज्ञासी. जग 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 नसून ब्रह्मरूप आहे. जनन वय योगा जनार्दन. एवढेच तुझ्या लक्षात येण्याकरिता भरचूची कथा सांगितली. म्हणजे लक्षात येण्याकरता कोणाची कथा सांगितली पाहिजे. घरी जाऊन काय करा तुम्ही वाचून घ्या. काय संपले का?